आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आपण आपण दोघं एका खोलीत राहणार होय? ते जाऊ दे. हा बघा ना, आपल्या लग्नाचा फोटो. आपलं लग्न झालंय. आपण नवरा बायको. अहो, बाहेर कुठनं जायचंय? अहो, अहो कुठे चाललाय तुम्ही? अहो, अहो ऐका तरी. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय हो. अश्विन काहीही झालं तरी असं चुकीचं नाही वागू शकत, मला पूर्ण खात्री आहे. प्लीज त्याला सोडवा, प्लीज. शर्वरी, अगं घरावर एवढं मोठं संकट कोसळलंय आणि तू काय बोलतीयस? आता तुम्ही सगळे फक्त सुंदरचा विचार करताय, पण तिकडे अश्विन कोणत्या अवस्थेत असेल याची काळजी नाहीये का तुम्हाला? तो या कुटुंबाचा भाग नाहीये असं का वागतायत सगळे? हे बघ, तू वाटेल ते बोलू नगस. आता तुम्ही खूप मोठी चूक करताय, तुम्हाला कोणालाच कळत नाहीये का? अगं शरू. अरे सुंदर, सुंदर, अरे कुठे चाललाय? काय झालं? म्या ओळखत नाही. मग मग असं कसं? अरे सुंदर, काय बोलतोयस? भूक लागली का तुला? काही आणू का? काही त्रास होतोय का? सांग की. म्या ह्यासनी ओळखत नाही. मग एका खोलीत एकत्र कसं राहणार? हे असं अनोळख्या स्त्री संघ एका खोलीत राहणं माझ्या मनाला पटत नाही. कसं सांगू बाळा तुला? ती तुझ्या लग्नाची बायको आहे. तुला आठवत नाही, पर तिनं कसं विसरावं तुला? जरा तिच्या मनाचा तर विचार कर. अरे बाळा, ते समज ठीक आहे. अरे पण तू राहणार कुठं? वय वय, ताई म्हणतायत ना ते बरोबर आहे बघ. एवढ्या मोठ्या आजारातून नुकताच उठलायस तू. तुझं औषध पाणी खाणं पिणं समजा वेळेवर व्हायला हवं. आणि ह्यासाठी 24 तास तुझी काळजी घेणारं कुणीतरी तुझ्या सोबत हवं. अरे हे काम अक्षरापेक्षा चांगलं ना दुसरं कुणी करूच शकत नाही. अन तू असा विचार कर की हॉस्पिटलमध्ये त्या नर्सबाई नव्हत्या का तुझ्या आजूबाजूला? त्या बी तर समजा बायकाच होत्या ना. अक्षरा तशी आहे समज. तिला राहू दे तुझ्या सोबत. ती घेईल तुझी काळजी. हे सगळे आपल्याच दुःखात एकमेकांना गोंजारतायत. तर माझं डोकं सुन्न झालंय. काय खरं काय खोटं काहीच कळत नाहीये. सुंदर अक्षरासोबत राहायला तयार होत नाही म्हणजे याचा फायदा तर मला करून घ्यावाच लागेल.
आता हळूहळू माझ्या प्रेमात अडकवून माझ्या सोबत राहायला राजी केलंच पाहिजे. मी काय म्हणते, सुंदरला जर त्या रूम मध्ये राहायचं नसेल तर तो माझ्या म्हणजे आमच्या खोलीत बी राहू शकतो ना. मी त्याची काळजी घेईन, काही बी कमी पडू देणार नाही. आहे अगं, सुंदरसाठी आपण एवढं करू शकतो ना वा. म्हणजे त्याची अवस्था मला बघवणं झालीये. मला लई वाईट वाटतंय म्हणून म्हंटल. मी आवरते मग माझी रूम. हा, 1 मिनिट. कोणी काही विचार करण्याची गरज नाहीये. सुंदर त्यांच्या खोलीतच राहतील, कुठेही जाणार नाही. आणि त्यांना माझ्या बरोबर राहायला जर त्रास होत असेल तर मी आईंच्या खोलीत झोपेन. आणि बारक्या आहे की तो राहील त्यांच्या खोलीत त्यांच्याकडे लक्ष द्यायला. बाकी इतर काळजी घ्यायला मी आहे. छान तोडगा काढलायस पुरी. सुंदर, अक्षरा, अगं किती दिवस माझ्या आडवी येतेस ना ते बघतेच मी. तू किती बी काय बी कर, पण एक दिवस सुंदरला माझ्या बाजूनं आणणारच. आणि या घरची बी समधी सूत्र माझ्याच हातात येणार. त्या बिगर नाव सांगणार नाही. कामिनी. आई, हे काय चाललंय हो समद? काय होऊन बसलंय आपल्या सुंदरचं? व्हायला 5 वयावर बी पाय देणार नाही असं पोरगं आहे आपलं. आणि त्याच्या बाबतीत हे असं बाबा, त्यानं कधी कुणाचं वाईट केलं नाही, मग त्याला एवढी मोठी सजा का? वहिनी, अगं ज्या प्रश्नाची उत्तरच मिळणार नाही त्या प्रश्नांचा विचार तरी कशापायी करायचा आपण? आपल्या नशिबाचं भोग आहेत म्हणायचं आणि सोडून द्यायचं बघ. ओ पण दर येई आपलंच नशिबाचं फुटकं का असावं? नेहमी माझ्या मनात विश्वास असतो काय अंबाबाई आपल्या पाठीशी आहे. पण तुम्हीच सांगा, आज मी आतीला का जा विचारू नये? अजून किती परीक्षा घेणार आहे ती? या अश्विनवर सुंदरनं केवढा भरोसा ठेवला, किती जीव लावला त्याला. आणि तोच अश्विन सुंदरच्या असा जीवावर उठला. हे असं समजा का वावत आहे? कळतंय मला, आईंच्या रूम मध्ये जाणं फक्त तात्पुरतं आहे. सगळं कळतंय पण वळत नाहीये.
का कायम सुख माझ्यापर्यंत येऊन पाठ फिरवत? का होतं असं? या खोलीतल्या प्रत्येक गोष्टीत माझं मन गुंतलंय. सगळ्याच खूप गोड आठवणी आहेत. मला आई अंबाबाईवर पूर्ण विश्वास आहे आणि अविश्वासच माझी ताकद आहे. मला कळतंय माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतो आहे, पर मी मुद्दाम नाही करत आहे. माझ्यावर विश्वास ठेवा आणि माझ्याकडनं तुमचं मन दुखवलं गेलं असेल ना तर मला माफ करा. अहो प्लीज तुम्ही नका ना माफी मागू. खरं तर ना मला चेंजची गरज होती आणि मला आवडेल आईंच्या रूम मध्ये राहायला. आम्ही दोघे एकमेकींबरोबर मस्त राहू. तुम्ही नका काळजी करू. खरंच ही अक्षरा पुन्हा सुंदरशी जवळीक साधायच्या आधी मला या दोघांच्यात घाव घालून त्यांच्या नात्याला तडा द्यायला पाहिजे. पर तुम्हाला जो त्रास होतोय ना तो नाही बघवत आहे मला. पर मला बी कळत नाही काय आणि कसं वागावं. तुम्ही समजून घेशील ना? नक्की. तुम्ही फक्त छान राहा. तुम्हाला जेव्हा काही आठवेल ना तेव्हा आठवू दे. जास्त त्रास करून घेऊ नका. बारक्या, यांची नीट काळजी घ्या. औषधं गोळ्या सगळं मी ड्रॉवर मध्ये तुझ्या हाताशी येईल असंच ठेवलंय. काही लागलं तरी मी आहे. मला हाक मार आणि प्लीज त्यांना आराम करू दे. त्यांच्याशी गप्पा मारत बसू नकोस. कळलं? त्यांना विश्रांतीची गरज आहे. येते मी. वहिनी, हे समधे प्रश्न संपणारे नाहीत बघ. पण एक सांगू का तुला, तू काय बी काळजी करू नगस. अगं होईल समद नीट. आणि वहिनी, या सगळ्या प्रकारामुळे एक तरी लक्षात आलं, आपलं कोण, आपल्यात दडलेलं परक कोण हे तरी समजलं की आपल्याला हीच अंबाबाईची कृपा म्हणायची. आणि माणसाच्या चुकीच्या वागण्याचा दोष आपण देवीला तरी का द्यायचा सांग ना. मी सांगते नव, समद नीट होईल बघ. आपला सुंदर का नाही या समद्यावर मात कर. आपण सगळे मिळून त्यांना यावर मात करायला लावू. अक्षरा. हो आई, खरंच आपण त्यांना या सगळ्यावर मात करायला लावू. पण अक्षरा, आपला सुंदर यातून कधी बाहेर आलाच नाही तर. आई, आपला माणूस आपल्या जवळ आहे, यापेक्षा आपल्याला काय हवंय? अगं वहिनी, अक्षरा, तुम्ही दोघी बी अशा रडू नका ना. हा, मी म्हणलं ना व,
आपला सुंदर खंबीर आहे तो असल्या दुखण्याला घाबरणार आहे वय? हा, डोळा पुसा आधी, रडू नका. अक्षरा, अगं जरा त्या शर्वरीशी जाऊन बोल ना. लय बिथरली हाय बघ ती, आल्यापासून एकटीच बसली खोलीत. अश्विन बद्दल ऐकून धक्का बसलाय तिला. जरा बोलून घे तिच्याशी. शरू, शरू, अगं दार उघड. शरू, का कोंडून घेतलं सगळं स्वतःला? का आलीयस तू? झालं ना सगळं तुझ्या मनासारखं, आता अजून काय हवंय तुला? शरू, हे बघ, एकदा मला तुझ्याशी बोलायचंय, माझं ऐकून तरी घे आधी. शरू, ऐक ना ग बाळा, दार उघड, दार उघड आधी. शरू, शरू, दार उघड, दार उघड. हे बघ, आपण एकदा शांतपणे बसून बोलूयात. मी तुझं सगळं म्हणणं ऐकून घेईन. दार उघड एकदा प्लीज. प्लीज शरू. शरू, अगं हे काय आहे सगळं? तू बॅग का भरतेस? ज्या घरात माझ्या नवऱ्याला अशी वागणूक मिळते, त्याच्यावर वाटेल ते आरोप होतात, त्याला जेलमध्ये पाठवून सेलिब्रेशन होतं, अशा घरात मला राहायचं नाहीये. असंही अश्विन शिवाय मी इथे राहूच शकत नाही. जीव गुदमरतोय माझा. शरू, ऐक आधी माझं शांतपणे. आणि अश्विनच्या प्रेमाची डोळ्यावरची काही पट्टी बांधलीस ना ती काढून टाक. अगं पोलिसांना अश्विन विरुद्ध सगळे पुरावे सापडले आणि अश्विननी स्वतः त्यांच्या समोर गुन्हा कबूल केलाय. अजून काय हवंय तुला? तू काहीही म्हण, पण माझा अश्विन असं करूच शकत नाही. शरू, तुझा तुझ्या बहिणीवर विश्वास नाहीये का ग? मी कधी तुझ्याशी चुकीचं वागले सांग ना मला. हे जे काही मी केलंय ना ते तुझ्या प्रेमापोटी केलंय ग. नाही नाही, मुळात तुला कधी अश्विन आवडलाच नाही, म्हणून तू त्याच्या बाबतीत असं वागलीस. ठीक आहे, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये ना, नको ठेवूस. पण घरातले बाकीचे, आई आत्या, तेही सगळं खोटं बोलतात का? अगं अश्विनवर त्यांचा का राग असेल? ते काहीही असो, पण माझा अश्विन चुकीचा नाहीये इतकंच माहितीये मला. शरू, अश्विन बद्दल मी आता जे काही सांगितलंय ना त्यातला शब्दन शब्द खरा आहे. माझं ऐकून तरी घे. मला नाही ऐकायचंय, कळत नाहीये का तुला? शरू, ऐक ग बाळा माझं. शरू, अगं, नाही ऐकायचंय मला. शरू! मला नाही ऐकायचंय. सरळ तू जा ना. शांत हो, शांत हो बाळा, शांत हो बाळा. ऐक तरी अगं माझं. शरू, ऐक ना ग माझं, शांत. शरू, बस खाली, बस इथे.
शांत हो बाळा. शरू शांत हो बाळा. इवलीशी परी ढगांच्या घरी झोपली मिटून पंख. चांदण वेलीची चादर लिहून स्वप्नांचे डोळ्यात सुख. झोप ग चिमणी तूही अंगणी. अंधार दाटला खूप. वाऱ्याची झुळूक अंगाई गाताना. होऊया